महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेने मोठी आघाडी घेतली आणि एका दमात आपल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली। मात्र ठाकरेंच्या या घोषणेने महाविकास आघाडीमध्ये वादाची आघाडी निर्माण झाली आहे, कारण 3 जागांवरनं काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघडपणे समोर आली आहे। बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। लोकसभेच्या रणसंग्रामासाठी उद्धव ठाकरेंचे शिलेदार ठरलेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। या पहिल्या यादीत 17 जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममध्ये संजय देशमुख, हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर, तर परभणीमध्ये संजय जाधव, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर, संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, सांगलीत चंद्रहार पाटील, तर मावळमध्ये संजोग वाघेरे, शिर्डीमध्ये भाऊसाहेब वागचौरे, नाशकात राजाभाऊ वाजे, रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊत, रायगडमध्ये आनंद गीते, ठाण्यात राजन विचारे, तर इथे दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई, ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तीकर। ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर होताच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली। यासाठी कारण ठरल्यात मुंबईतल्या 2 आणि सांगली अशा 3 जागा। सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईचे उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे। त्यातली पहिली जागा सांगली। काँग्रेसकडे संघटन असल्यामुळे जागेसाठी आग्रह केला जातोय। ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद नगण्य आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी, तर काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक आहेत। तर इथे दक्षिण मध्य मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेली जागा वर्षा गायकवाडांसाठी काँग्रेसला हवी आहे। गेल्या 2 निवडणुकांमध्ये शिवसेनेचा विजय आणि त्याआधी 2 निवडणुकांमध्ये काँग्रेस विजयी झाली। ईशान्य मुंबईमध्ये 2009 मध्ये राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील विजयी झाले। 2014 आणि 2019 राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटलांचा भाजप उमेदवाराकडून पराभव झाला। यंदा प्रथमच शिवसेना ईशान्य मुंबईची जागा लढवते। थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता। शेवट 3ही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो आणि चर्चा संपली नाही, चर्चा सुरू आहे। अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं। मला असं वाटत नाही की काही मतभेद कार्यकर्त्यांचा आग्रह असतो। 48 मतदारसंघात आमच्याही लोकांचा आग्रह, कोल्हापूरला आमच्या लोकांचा आग्रह आहे अजूनही। पण आम्ही म्हणालो, उद्धवजी गेले शाहू महाराजांकडे आणि त्यांना पाठिंबा दिला मोठ्या मनाने। अमरावती आमची सिटिंग जागा आहे, रामटेक आमची सिटिंग जागा आहे। आम्ही काय अशी खळखळ करतोय का? नाही। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे, परंतु काँग्रेस पक्ष सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडायला तयार नाहीये। त्यासाठी काँग्रेस नेते विश्वजित कदमांसह इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी थेट दिल्ली गाठत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली। माझा सांगली लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न उद्भवत नाही। विशालची उमेदवारी मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी निश्चित केलेली आहे। पक्षाने त्याला दुजोरा दिलेला आहे। आम्हाला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळेल, दिली जाईल। आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून जर काँग्रेस पक्षाकडून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तर त्यालाही आम्ही तयार आहोत। मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहात? नाही, जर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा आदेश आम्हाला दिला तर आम्ही निश्चितपणे विशाल पाटील इथं उमेदवार माझ्या समोर उभे आहेत, आम्ही त्यालाही तयार आहोत। महाविकास आघाडीतून प्रत्येक पक्षानं प्रत्येक त्या उमेदवारानं आपापल्यासाठी जागा मागणं हे काय गैर नव्हतं। पण आज ज्यावेळेस उमेदवारीची घोषणा झाली आपली, त्यानंतर हे सर्व थांबलेलं आहे आणि आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र काम करणार आहोत आणि कुठल्याही प्रकारची नाराजी किंवा तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीने काही आघाडीत काही नाही। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे। खुद्द शरद पवार यांच्या समोरच या मागणीकरता घोषणाबाजी करण्यात आली। राखी जाधवांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची आहे। महाविकास आघाडी टिकणार नाही म्हणजे नाही। आता कोण कुणाला मदत करेल, कोण कुणाचा उमेदवार पाडेल
हे जर पाहिलं तर महाविकास आघाडी आता कुठेही तग धरू शकणार नाही हे स्पष्टपणे झालेलं आहे. तर हा महासंग्राम सुरू झाला आघाडीमधल्या लाथाळ्यांचा. एकमेकाला लाथांनी कसं मारायचं याची सुरुवात आता झालेली. आता जी काही पडझड व्हायची ती लास्ट स्टेजला आता सुरुवात त्याची झालेली आहे. मला वाटतं 2 दिवसामध्ये अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात तुम्हाला गेलेले दिसतील. दरम्यान पहिल्या यादीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत ही नाराजी पसरली आहे. नाशिकमधून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी दिल्याने विजय करंजकरांची नाराजी समोर आली आहे. आता जिंकण्यासाठी निर्णय घेऊन थांबणार नाही असा इशारा करंजकरांनी दिलाय. ज्या वेळेला एखादा निष्ठेने काम माणूस करत असतो तर त्यावेळेला निष्ठेचे फळं काय असावेत हे शेवटी विचार करणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मी येणाऱ्या 2 दिवसामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेईन, निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्याच्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय मी 100% घेईन. संभाजीनगरची उमेदवारी चंद्रकांत खैरेंना जाहीर झाल्याने अंबादास दानवेंनीही नाराजी व्यक्त केली आहे. ये साजिशों का दौर है और हम कोशिशों में उलझे हुए हैं असं सूचक व्हॉट्सअप स्टेटस त्यांनी ठेवलंय. निश्चित मी इच्छुक होतो 2014ला, 2019ला आणि 2024ला सुद्धा. माझी इच्छा आहे. मी संघटनेचा जिल्हा प्रमुख, संघटनेचं काम करतो मागच्या 25-30 वर्षापासून. इच्छा असणं काही वावगं असायचं काही कारण नाही, परंतु ही इच्छा असताना मला विधान परिषदेचं सदस्य, विरोधी पक्षनेते ही सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे. इच्छा असणं शिवसैनिकाचा अधिकार आहे, परंतु ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी तो मला वाटतं पक्षप्रमुखाचा सुद्धा अधिकार आहे. आणि म्हणून शिवसैनिक आणि पक्षप्रमुख एक नातं आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे, निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे. पहिल्या यादीनंतर उद्धव ठाकरेंना दुहेरी नाराजीला तोंड द्यावं लागतंय. एकीकडे 3 जागांवरून काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे 2 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेतच अंतर्गत वाद समोर आलाय. त्यामुळे यातून उद्धव ठाकरे कसा मार्ग काढतात हे बघणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.